नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपल्याकडे ना अशा लेस पडलेल्या असतात ना, तर आज या लेसपासूनच मी एक सुंदर असं पाऊच बनवणार आहे, जे आपण खूप गोष्टींसाठी यूज करू शकतो. तर या प्रकारे बघा, माझ्याकडे खूप साऱ्या लेस होत्यात पडलेल्या साड्यांच्या. जर तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या नसतील, जर एकच सेम असेल, तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. तर बघा, आणि एकदम घरच्या साहित्यामध्येच आपण याला तयार करू, काहीही विकत आणायची गरज नाही आपल्याला. तर मी एक गोणीचाच तुकडा घेतलेला आहे. इथे गोणी किंवा शॉपिंग बॅग तुम्ही काही यूज करू शकता. तर याचं मेजरमेंट आहे 9.5 बाय 12 असं मी याचं माप घेतलेलं आहे. आणि आता ही गोणीचा जो तुकडा आहे ना, त्याच्यावरच आपण अशा लेसच्या स्ट्रॅप ठेवायच्या आहेत बघा. त्याच मापाची आपण अशी लेस ठेवायची आणि एकाला एक जोडून असं आपण त्याच्यावर एक पीस तयार करायचा आहे. तर या प्रकारे वेगवेगळ्या लेस ठेवून आणि आपण एक मल्टी कलरचं पाऊच बनवू शकतो. तर अशा लेस सगळ्यांकडेच असतात. आपल्याकडे आपण कधी-कधी साड्यांमधून लेस नको असती म्हणून आपण लेस काढून ठेवतो साडीची आणि मग ती तशीच पडून असती. तर आपण त्याचा असा यूज करू शकतो. बघा, या प्रकारे अशी लेस ठेवायची आणि अशी तिला स्टिच करायचे आणि असेच एकाला एक मी सगळ्या लेस जोडून पीस तयार करून घेते. हा अशा मल्टी कलरची लेस लावल्यावर अजूनच छान दिसते. माझ्याकडे थोड्या जाड, थोड्या मोठ्या छोट्या अशा होत्या, तरीही चालते, काहीच हरकत नाही. तर या प्रकारे आता मी याला स्टिच करून घेते. बघा, या प्रकारे आता मी पूर्ण पीसला लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि पीस आपला आता हा तयार झालेला आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला एक अस्तर लागेल. तर तुमच्याकडे अस्तर नसेल तर एखादी शॉपिंग बॅग आहे ना, ती पण तुम्ही अस्तरच्या जागेवर यूज करू शकता. एकदम घरातल्या साहित्यात आपण बनवणार आहोत. कुठलंही आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे. आता मी त्याचं मापाचंच अस्तर कट करून घेते आणि झीप पण आपल्या घरामध्ये जुन्या बॅगा असतात, पर्स असतात, ज्या खराब झालेल्या असतात, आपण यूज करत नाही, तर त्याची चैन अगदी चांगली असती, तर आपण ती चैन काढूनही याच्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे कुठलंही आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे. तर या प्रकारे बघा, मी आता एक अस्तरचं कापड पण कापून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर आता आपण झीप ठेवणार आहोत. बघा, त्या मापाचीच मी झीप घेतलेली आहे. तुम्ही अगदी घरातली जुन्या बॅगेचे वगैरे झीप काढूनही याला लावू शकता. अशी झीप ठेवायची आणि वरून आता हे अस्तर आहे ना, ते ह्या झीपवर असं ठेवायचं आहे आणि याला स्टिच करून घ्यायचे. स्टिच करून वरतून याला पलटवून आणि दाबटीप देऊन घ्यायची वरतून. तर तुम्ही इझिली बनवू शकता, काही अवघड नाही आणि खूप वेळ पण नाही लागत. खूप थोड्या वेळेत ही पाऊच आपलं तयार होते बघा. आता स्टिच करून घेतलेला आहे मी. आता हा दुसरा जो पार्ट आहे तो आपण त्यावर असा उलटा ठेवणार आहोत आणि जे अस्तर आहे ते खालच्या बाजूने फोल्ड करून ते पण आता इथे ह्या तीनही पीस आपण अटॅच करून घेणार आहोत. म्हणजे झीप, खालचं मेन फॅब्रिक, झीप आणि अस्तर. तर आता याला आपण इथं ओपन करून घेऊया. ओपन करून आता याच्यामध्ये रनर होऊन घेते मी वरतून. आता याला पण दाबटीप द्यायची ह्या साईडने, जसं त्या साईडने केलं तसंच, आणि मग त्याच्यामध्ये रनर होऊन घ्यायचे. साईडनी पण मी त्याला स्टिच करून घेतलेलं आहे, म्हणजे इकडे तिकडे कपडा सरकणार नाही आणि व्यवस्थित आपल्या शिलाईमध्ये येईल ते. आता या प्रकारे असं पकडायचं आणि त्याच्यामध्ये मी रनर बनवून घेते आहे. रनर होऊन झालेला आहे. आता याला पलटवून घेऊया आपण. आता या प्रकारे तुम्ही याची हँड पर्स पण बनवू शकता आणि एक मेकअप पाऊच पण बनवू शकता. आता असंच ठेवून जर तुम्ही साईडनी शिलाई मारून घेतल्या, टिप दिल्या, तर तुमचं एक हँड पर्स तयार होती. आणि आता आपण पाऊच बनवण्यासाठी थोडं वेगळं प्रकारे आपण त्याला बॉक्स तयार करणार आहोत खालचे. आता दोन्ही साईडनी मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता त्याला खाली आपण बॉक्स देऊया. तर बॉक्ससाठी बघा,
जे आपण स्टिच केलेलं आहे तर तिथून ती सोडून आपण आता खालच्या साईडनी 1.5 इंच घ्यायचे आणि वरची बाजूला 1 इंच घ्यायचे. असं 1.5 आणि 1 इंच असे दोन्ही साईडनी 2 बॉक्स आता तयार करून घेऊया आपण. बघा त्याच प्रकारे शिलाई सोडून आपण जी टिप दिलेली आहे ती सोडून आपण मार्क करणार आहोत. तर 1 आणि 1.5 असं याचं माप घ्यायचे आणि असे 2 बॉक्स आता आपण हे तयार करून घेणार आहोत. आता हे मी कट करून घेते. तर मेकअप पाऊच म्हणा किंवा मग मुलांचे स्कूलचे जे पेन्सिल्स वगैरे, स्केच पेन वगैरे काय काय असतं सामान मुलांचं ते पण इकडे तिकडे पडलेलं असतं, तर त्याच्यासाठीही आपण याचा यूज करू शकतो आणि आपल्या मेकअपच्या सामानासाठीही याचा यूज करू शकतो. तर अजूनही तुम्ही दुसरं काही म्हणजे औषधं वगैरे जर काही ठेवायचे असतील तर ते असेच वरती पडल्यापेक्षा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर खूप प्रकारे आपण ह्या पाऊचचा उपयोग करू शकतो. आता हे कट करून झालेलं आहे. आता हे बॉक्स असे पकडायचे आणि याला इथे स्टिच करून घ्यायचे. बघा या प्रकारे आता इथे स्टिच करायचं आहे. स्टिच करून झालेलं आहे. आता याला आपण ओपन करूया. बघा ओपन करून झाले की दाखवते की आपला पाऊच कसा तयार झालाय तो. आणि तुम्हाला हा पाऊच जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सरोज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एकदम घरगुती साहित्यामध्ये आपण हे पाऊच तयार करू शकतो. अगदी कमी वेळेत हे पाऊच तयार होते. बघा या प्रकारे आता हे पाऊच तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आपलं कुठलंही युजफुल सामान आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आता मी यामध्ये तुम्हाला थोडं सामान ठेवून दाखवते. बघा खूप सारं सामान आता आपलं यामध्ये बसू शकतं. मेकअपचं सामान ठेवा, मुलांचे पेन्सिल्स वगैरे काय असतील ते ठेवा किंवा औषधं ठेवा, कशासाठीही याचा एकदम छान असा उपयोग होऊ शकतो. तर या प्रकारे बघा तुम्हीही घरी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात बनवू शकता. एकदम 0 कॉस्टमध्ये याला तुम्ही बनवून तयार करू शकता. तर कसा वाटला पाऊच मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.